चाललो आहोत कलवांतीदुर्ग ट्रेकिंगसाठी सहपरिवार. तर चला आपण तिकडे भेटू आहोत. तर अशा प्रकारे आपण कलवांतीदुर्ग यांच्या पार्किंग स्पेसमध्ये पोचलेले आहोत. तुम्ही समोर बघत असाल. तर चला मंडळी, आपण आता ट्रेक सुरू करूया. तर ट्रेक अशी जर बघायला गेलो तर एवढी काही कठीण अशी नाही आहे. मीडियम लेवलची ट्रेक आहे. तर तुम्ही समोर बघू शकता. असं स्टार्टिंगला थोडंफार खडी आहेत, त्यानंतर मध्येच थोडासा प्लेन रस्तासुद्धा आहे, त्यानंतर परत मध्ये काही खडी किंवा चढण आहेत जे की थोडेफार कठीण आहेत. त्यामुळे मीडियम दर्जाचा हा ट्रेक आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्कीच चढू शकता. तर आता तुम्ही जसं बघत आहात, म्हणजे तुम्ही एक 1.5 ते 2 तासामध्ये ही ट्रेक पूर्ण करू शकता. 2 ते 2.5. एकदमच जर हळूवारपणे जर तुम्ही गेलात तर 3 तासही लागू शकतात. तसं मध्ये आता तुम्ही बघू शकता जसं की ही आहे आपला पहिला जिकडे तिकीट काउंटर होते, पण आता सध्या ते बंद आहे. आणि तुम्हाला इथे टायमिंग वगैरे सगळा राईट साईडला हा बघा, हा टायमिंग तुम्हाला इथे दिसू शकतो. तर तुम्ही तिकडे बघून घ्या. तर अशा टाईपचं काही मध्ये जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर इथे तुम्हाला वॉटर क्रॉसिंग भेटेल. आता आम्ही हिवाळ्यामध्ये गेलो त्यामुळे, आणि टायमिंग पण असं आहे की जर मान्सून संपल्या जर तुम्ही गेला तर तुम्हाला धबधबे तुझं भेटतील, पण आता आम्हाला नाही भेटले. तर मग चला मी तुम्हाला सांगतो पुढे कसं काय असतं ते. तर समोर आता तुम्ही जसं हे जे गवत बघत असाल दोन्ही साईडला, तर शॉर्ट्स वगैरे तुम्ही जर घालून आला असाल तर शक्यतो मी रिकमेंड करत नाही, कारण की ह्या जे झाडांमुळे ना असे पायावरती रॅशेस किंवा एक तुम्हाला खाजही वाटू शकते. तर आपण आता हा जो समोर खडीचा रस्ता जो बघत आहात, तर हा जो स्ट्रेट रस्ता जातो तो एक मीडियम लेवलचा रस्ता आहे. म्हणजे तिकडे काही जास्त असं चढण वगैरे नाही. पण हा जो लेफ्ट साईडला आता तुम्ही बघता जो मातीचा रस्ता जातो आहे तो जरासा हार्ड आहे. तर तेवढंच लक्षात ठेवा. हा एक इम्पॉर्टंट नोट आहे. तर हा जो आहे एक असे पॉईंट तुम्हाला खूप सारे भेटतील जिथून तुम्हाला आजूबाजूचं सराउंडिंग बघता येईल, तुम्हाला तो व्ह्यू बघता येईल, एक्सपिरियन्स करता येईल. तर त्यातला हा जो आहे तो पहिला पॉईंट होता. तर असे तुम्हाला अजून पुढे खूप सारे पॉईंट भेटतील. आता हे असे तुम्हाला मध्ये मध्ये खूप सारे भेटतील, तिकडे तुम्हाला जपून जावं लागेल, म्हणजे तुमचा पाय वगैरे सरकण्याचा चान्सेस असतील. तर आता बघा, तुम्हाला तसं बोललं की खूप सारे पॉईंट तुम्हाला दिसेल, तसे हे एक आहे. तर आता हे जे आहे ते झोपाळा तो एक मध्ये तुम्हाला असे खूप सारे स्टॉल्स दिसतील जिकडे तुम्ही खाण्यापिण्यासाठी काय घेऊ शकता. थोडा वेळ विश्रांतीसाठी पाणी वगैरे, लिंबू पाणी कोकम सरबत हे इकडची स्पेशालिटी आहे. तर नक्कीच ट्राय करा. असे खूप सारे मध्ये मध्ये फोटो सेशनसाठी चांगले चांगले पॉईंट्ससुद्धा आहेत. थोड्याच वरती आल्यावरती तुम्हाला असा एक हा जो आहे एक चांगला पॉईंट दिसेल. हा जो आहे माझा सगळ्यात फेवरेट रेस्टिंग पॉईंट बोलू शकता, किंवा स्टॉल्स किंवा काही की जिकडे तुम्ही थांबू शकता. हा जो आहे तो सगळ्यात फेवरेट पॉईंट असा आहे, म्हणजे माझा तरी आहे. कारण तुम्हाला इकडे खूप सारे असे झोपाळे आहे बघा. हे जसे झोपाळे जरा झाडावरती बांधलेले झोपाळे ते तुम्हाला दिसतील. तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता, इथे विश्रांती करू शकता. आणि एक गोष्ट आहे की पाणी पीत राहा, म्हणजे कसं बॉडी जर तुमची हायड्रेटेड राहिली तर तुम्ही ट्रेकची मजा घेऊ शकता. नाही तर तुमचं डोकं वगैरे दुखायला लागेल. तर हा एक माझ्याकडचं सजेशन आहे. हे तुम्हालाही माहिती असेल तरी मी एकदा सांगून ठेवतो की खूप सारं पाणी तुमच्यासोबत कॅरी करा, कारण की इथे पाणी थोडंसं महाग आहे. कारण की त्यांना एवढं वरती घेऊन यायला लागतं, त्यामुळे त्यांना त्यांचे थोडेसे चार्जेस वरती घेतात ते लोक. 20 रुपयाची बॉटल असेल ते एक 25 ते 30 रुपयापर्यंत तुम्हाला भेटतील. जसं जसं तुम्ही वरती जाल तसं थोडं ते वस्तू एक्सपेन्सिव्ह होत जातात. जसं की 5 रुपयाचे कुरकुरेचे पॅकेट आहेत ते तुम्हाला 7 रुपये, आणि 10 रुपयाचे आहेत ते 15 रुपये 17 रुपयेपर्यंत भेटतील. तर खाण्यापिण्याच्या वस्तू शक्यतो तुम्ही घेऊन जा स्वतःच्या स्वतः.
तर आत्ता जो आहे तो थोडाफार खराब पॅच चालू होईल. आता जेवढा पॅच खराब तेवढी ट्रेकिंगला मजा येणार ते तर आपल्याला माहितीच आहे. पण तरी एक तुम्हाला सूचना देऊन ठेवतो की हा जो स्टॉल होता त्यानंतरचा रस्ता थोडाफार एक खराब चालू होतो, जो की ट्रेकिंग करायला तर खूप मजा येईल तुम्हाला. हळूहळू करून तुम्ही ट्रेक करा, जास्तही जोरात जाऊ नका, म्हणजे कसं तुम्हाला दमही लागणार नाही आणि घामही जास्त येणार नाही. एक कॉन्स्टंट स्पीडने चालत राहा. फक्त थांबलात की मग तुम्हाला दम लागायला चालू होईल, कारण की ती आता बॉडी तशीच असते. आता ह्याच्यानंतर अजून एक तुम्हाला स्टॉल येईल, जे हॉटेल तुम्ही म्हणू शकता या फिर रेस्टिंग प्लेस बनवू शकता. तर अशा प्रकारे जो आहे आता इथे एक तुम्हाला अजून एक हॉटेल कम स्टॉल जिकडे तुम्ही, आणि एक आहे की सगळ्या जेवढे पण हे स्टॉल्स आहेत ह्याच एक आहे जिकडे की वॉशरूम तुम्हाला भेटतील. तुम्ही वॉशरूम फ्रेश होऊ शकता, काही खायला प्यायला घेऊ शकता, थोड्या वेळासाठी आराम करू शकता आणि मग वरची चढाई तुम्ही चालू करू शकता. तर पहिला आपल्याला जो आहे एक बेस कॅम्प लागेल, जिकडे तुम्ही कॅम्पिंग वगैरे करू शकता. त्यानंतर गाव लागेल, तिथून मग लेफ्ट घेऊन आपला कलावंती दुर्ग चालू होईल. अशा प्रकारे हा जो आहे तो एक लास्ट असा, म्हणजे चांगला मोठा असा बसण्यासाठी जो आहे तो हा एक लास्ट स्पॉट आहे. त्यानंतर सगळे अजूनही आहेत वरती स्टॉल्स, पण सगळे छोटे छोटे, म्हणजे तुम्ही तिकडे बसू वगैरे शकत नाही. तर अशा प्रकारे जो आहे तो इथून हा पूर्ण जो आहे मेन डोंगराचा भाग, जो की कातळ लागतो, ज्याला आपण काळा दगडी म्हणू शकतो, तिथून ती ट्रेकिंग जी आहे ती इथून स्टार्ट होते. थोडंफार बोलू शकतात की डिफिकल्ट आहे. हे असे दगडी आहेत, त्यामुळे ठेच वगैरे लागू शकतो. पण जर व्यवस्थितपणे आरामातपणे जर गेलात तर काय तसा प्रॉब्लेम नाही. तर हे असे जे वरतून गावकरी आहेत ते म्हशी किंवा गाई त्यांच्या आणत असतात, तर थोडंसं जपून जा, समोर बघत जा. तर अशा प्रकारे जेव्हा इकडनं व्ह्यू दिसतो, म्हणजे तुम्ही बघू शकता की एवढ्या वरती येऊन एक मेंटल सॅटिस्फॅक्शन जे तुम्हाला भेटेल ना, ते नक्कीच तुम्हाला भेटेल कलावंती दुर्गला येऊन. तर अशा हे आहेत. तो आता तुम्हाला राईट साईडला बघा, तुम्हाला असे मंदिर जे दगडामध्ये कोरलेले आहे, गणपती आणि हनुमानांच्या मूर्ती दिसतील. तिकडे एक दर्शन घेऊन आपली ट्रेक, इथून तुमची खरी ट्रेक चालू होईल, असं मीन्स माझ्या हिशोबाने आहे. कारण खालपर्यंत जो रस्ता होता तो काहीच नव्हता. आता इथे तुम्हाला थोडेफार असे पायऱ्या दिसतील. तर असं तुम्हाला एक जे मध्ये, जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर तुम्हाला इथे नक्कीच तुम्हाला झरणा भेटेल, खूप सारं वाहतं पाणी. तर अशा प्रकारे जे आपण गावापर्यंत अशा प्रकारे आली एकदाची, तर एक गावापर्यंत तर ह्या गावामध्ये हा जो राईटला रस्ता जातो तो जातो प्रबळगड ट्रेकिंगसाठी, आणि लेफ्टला असतो तो कलावंती. तर आपल्याला जायचं आहे लेफ्टला, एवढं लक्षात ठेवा. नाही राईट घेतला तर प्रबळगड, लेफ्ट असेल तर कलावंती. तसा तो बोर्ड लावलेला आहे, तुम्ही कसं कन्फ्यूज होणार ना. तसं या गावामध्ये पण असं गाव पण खूप शांत आहे, नाही आवाज नाही, त्यामुळे जास्त तुम्ही पण आवाज वगैरे करू नका. जर मित्र आलात तरी शांतपणे जा, नंतर पुढे काय तो हल्ला करा तिथे करा. तर अशा प्रकारे आहे तो इथून तुमची ट्रेकिंगची मजा खरी येणं सुरुवात होईल. तर तुम्ही जसा समोर रोड बघत आहात, तर मलाही इथे तुम्हाला टाइमात आपण टेकडीवरती पोहोचू की तुमची बॉडी किती कॅपेबल आहे. तर मध्ये काही असे एक सॉफ्ट स्पॉट्स येऊ शकतात, मध्येच असे दगड वगैरे आहेत खूप सारे. तर तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला वरचं टोक दिसेल, जिकडे की पायऱ्याच्या कातळामध्ये पूर्ण पायऱ्या कोरलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता. आता मी इथून झूम करून तुम्हाला दाखवेन. तर ते बघा, तिकडे माणसं वरती हळूहळू चढत आहेत. तर आपल्या थोड्याच वेळात तिथपर्यंत पोचू आणि मग भेटू. तोपर्यंत रस्ता असाच आहे, चढण आहे सगळं. तर अशा प्रकारे जर आपण त्या टोकाच्या पायथ्याजवळ आलेलो आहोत, तर इथे तुम्हाला एक लास्ट स्पॉट दिसेल की जिकडे तुम्ही काही लिंबू पाणी वगैरे घेऊ शकता. ह्याच्यानंतर जो आहे तो पार्ट डिफिकल्ट आहे. हा एवढा थोडासाच पार्ट आहे जो की डिफिकल्ट आहे. नंतर वरती सगळ्या कोरलेल्या पायऱ्याच आहेत. तर मग चला मग चढण स्टार्ट करूया. कॅमेरा जो आहे तो ॲक्च्युली मी हातामध्ये एक काठी घेतलेली सपोर्टसाठी, त्याच्यावरती मी फिक्स केला, त्यामुळे जराशी व्हिडिओ अनस्टेबल होईल, त्यासाठी जरासं माफ करा.
पण नंतर मजा तुम्हाला तेवढीच येईल, कारण तो एक पर्स्पेक्टिव्हसाठी दिसण्यासाठी मी तसा एक कॅमेरा अँगल घेतला. तर इथून जे आहेत तुमच्या पायऱ्या, मेन जे कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या चढवतील. जवळजवळ 1-1 फुटाच्या पायऱ्या आहेत, त्यामुळे हळूहळू चढा. आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय याची मदतीने चढा. तर बघू शकता तुम्ही किती असा एक स्टीप आहे तो. काही काही छोट्या पायऱ्या आहेत, तर इथून छोट्या पायऱ्या चालू होतात, पण मजा तुम्हाला तेवढीच येईल. आता तुम्ही इकडनं व्ह्यू बघा. म्हणजे आता एवढं चढलं तर तुम्हाला व्ह्यू एवढा बघायला भेटतो आहे. तुम्हाला एक विचार करा, तुमची एक मेंटल सॅटिस्फॅक्शन कसली तुम्हाला भेटेल. म्हणून तुम्हाला बोललेलं की हे जे तुम्ही चढता तेवढं तो व्ह्यू वर्थ आहे, एवढं ट्रेकिंग तुमची. तर असे काही पायऱ्या आहेत. हळूहळू चढा. आता तुम्हाला आम्ही भेटतो डायरेक्ट वरती. तर अशा प्रकारचे आपण त्या टोकापर्यंत आलेलो आहोत. आता इथून अजून जर तुम्हाला वरती चढायचं असेल टोकापर्यंत, तुम्हाला तिकडे माणसं भेटतील, जिकडे तुम्हाला रस्सीच्या मदतीने तुम्ही वरपर्यंत चढू शकता. ते बघा असं. ॲक्च्युली माझ्यासोबत प्रॉब्लेम काय झाला की मी बॅग आणि सगळे पैसे खाली ठेवून आलो आणि मला माहीतच नव्हतं की इकडे 30 रुपये तिकीट आहे. तर त्यामुळे मला चढता आलं नाही. तर तुम्ही लक्षात ठेवा की 30 रुपये तिकीट आहे इथे, हे जर तुम्हाला चढायचं हे वरती. तर चला आता म्हणजे खाली उतरूया. खाली उतरताना काय तेच आहे. तरी एक तुम्हाला मी सजेशन देईन, हळूहळू उतरा, कारण की जेवढं तुम्ही चढलात त्याच्या हिशोबाने तुमचे पाय थांबणार नाहीत. आता माझाही तसंच झालेलं आहे इथे. आता इथे जाऊन मी उडी मारली तर माझे खरोखर पाय असे थरथरायला लागलेले. तर सावकाश उतरा, काही घाई नाही एवढी. कलावंती दूर चढायला जेवढा कठीण आहे, उतरायला त्याच्या दुपटीने कठीण आहे. कारण की ढेसळ माती पाय ठेवले की सरकते, दगडी, आणि पडलात की लागल्याशिवाय काय राहणार नाही. त्यामुळे जरा जपून उतर. मेंटेन केलेला रस्ता आहे. खालती जे 50 रुपये घेतात ते वसूल आहेत. आणखी स्वच्छ रस्ता आणि जागेवरती दानपेटी किंवा कचरा पेटी ते दिलेले आहेत. आणि हर एक 100-200 मीटरवरती साईनबोर्ड आहेत. त्यामुळे रस्ता विसरण्याचं, तर तुमची ट्रिप किंवा फॅमिली ट्रिप इथे जर तुम्ही येण्याचा हे केला, बेत बनवला, तर एवढं लक्षात ठेवा की उन्हाच्या पहिले चढण कंप्लीट करून घ्यावे. हे बघा असे दानपेटी जे आहेत हर एक 200 ते 300 मीटरवरती तुम्हाला दिसतील. आता इथे पुढे गेले की तुम्हाला कॅम्पिंगसाठी जागा दिसेल. तुम्ही स्वतःचे टेंट आणू शकता किंवा इथे हे लोक पण टेंट प्रोव्हाइड करतात. त्यात रात्रीचा डिनर आणि सकाळचा नाश्ता असं काहीतरी पॅकेज असतं. तर तुम्ही विचार व्यवस्थित माहिती काढून घेऊ शकता. आणि इट्स अ सेफ, म्हणजे प्लेस सेफ आहे पूर्ण. चारी साईडने फेन्स लावलेले आहेत. त्याच्यावरती तुम्हाला तर थोडा दाखवतो मी पुढे. तर समोर जिकडे कॅम्पिंग होते तर नीट पाहून घ्या. तर इथून आपली कॅम्पिंग साईट चालू होते, बघू शकता तुम्ही. हे असे फेन्सिंग आहेत बरोबर, त्यामुळे प्राण्यांचा तर इथे काय खतरा नाही. आणि हे असे टेंट्स, हे डबल टेंट्स आहेत, म्हणजे 2 माणसं झोपू शकता तुम्ही आतमध्ये. चेक करू शकता आतमध्ये ठीकठाक आहे सगळं. फक्त असं जाताना कचरा करून जाऊ नका फक्त सगळीकडे. हे बघा लोक काय सुधारणार नाही. विचार करू शकता की किती शांत असेल हे. वरती पूर्ण चांदणे, समोर चंद्र, ही पूर्ण थंडगार हवा. आत्ता जवळजवळ किती वाजले, तर आता 1:05 झालेत. तरी मला असं घाम येण्या इतका गरम नाही वाटत आहे, पण चटके जरूर बसत आहेत. तर तेवढं एक लक्षात ठेवून टायमिंग तुमचा ठरवा. आता आम्ही चुकी केली. आम्ही 9:30ला चालू केली. घरातनं निघालो आम्ही पनवेलवरून. इथे आम्ही 1 तासामध्ये आलो, एक 40-45 मिनटामध्ये. तुम्ही कारने येऊ शकता, बाईकने येऊ शकता. खालती पार्किंग, पुरेपूर पार्किंग आहे.
50 रुपये पार्किंग फी आहे. ती चांगली आहे की तुमचं गाड्यांवरती लक्ष राहिलेलं असतं. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही बिलकुल. तर असा काही होता आपला कलावंती दुर्ग.